कधी कधी देव आपल्याला डोळे देतो, आपल्याला सगळं दिसत असतं, पण सकारात्मक दृष्टी मात्र काही लोकांकडेच असते. काहीतरी घडवण्याची, काहीतरी समाजाला दिशा देण्याची दृष्टी फक्त काही मोजक्या लोकांनाच दिलेली असते. त्यापैकीच एक आहेत श्रीनिवास हवालदार आणि त्यांचे विद्यार्थी इथे येत आहेत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. पहिलं मानवी मनोऱ्याचं नाव आहे दीपस्तंभ, म्हणजे दिव्याचा पोल. तर दुसरं पिरामिड आपल्यासमोर आहे ते टेम्पल, म्हणजेच देऊळ, देवळाची प्रतिकृती. तर तिसरा मानवी मनोरा आपल्यासमोर सादर करतायत ते बटरफ्लाय, म्हणजेच फुलपाखराची प्रतिकृती. तीन मानवी मनोऱ्यानंतर आता आपल्यासमोर वैयक्तिक प्रात्यक्षिक विद्यार्थी सादर करतात. ते स्टेप्सवरनं अंदाज घेतात की कुठे मलखांब आहे, कसं करायचं, त्याप्रमाणे त्यांनी अंदाज घेतला. मलखांबाचा वरचा भाग असतो त्याला बोंड म्हणतात. बोंडावरती म्हणजे बेंबीवरती संपूर्ण शरीराचा तोल सांभाळून पोटाचा ताजवा हा करून दाखवते. पुढचा प्रकार आहे खांदा आडी, म्हणजे खांद्याचं संपूर्ण शरीराचं वजन खांद्यावर पेलून त्याच्यातनं पाय वरती उचलून मलखांब मांडीत घट्ट पकडणे, त्याला म्हणतात खांदा आडी. तिथनंच फिरकी, तिथनंच बजरंग पकड, म्हणजे हनुमानाची पोझिशन. काय स्पीचलेस. आमच्याकडेही शब्द नाही आहेत खरोखरच. सुरुवातीला तीन मनोरे किंवा ज्या प्रतिकृती तुम्ही सादर केल्या, तो देऊळ आणि सगळंच एकापेक्षा एक सुंदर होतं. आणि मला ते फुलपाखरू तर अतिशय आवडलं. ते इतकं सुंदर होतं, ते इतकं छान होतं. आणि काय काय म्हणू मी या लोकांना, खरोखरच ह्यांची जिद्द बघून आम्हाला एकदम असं छोटंसं झाल्यासारखं वाटतं. काही आपण काय करतोय आपल्या लाईफमध्ये असं वाटतं. अप्रतिम मुलांनो, खूप छान, खूप मजा आली. तुमच्याकरता आम्ही जोराने टाळ्या वाजवणार आहोत. एक मुलगा त्याला खांब तो शोधत होता
काय नाव तुझं? गजानन. गजानन. काय झालं, चुकलास का तू? नाही का तुला असं वाटलं की खांब समोर आहे असं वाटलं का माहिती होतं मागे? नाही समोर आहे असं वाटलं. हो ना. म्हणजे आणि तेव्हा मला गजानन असं एकदम झालं माहितीये का की इतक्या शिताफीने हे सगळं करत होते. अरे पण किती मुश्किल आहे त्यांना. एकदम अचानकपणे लक्षात आलं माझ्या. आणि मग तू किती सहजपणे शोधत, जसं सरांनी सांगितलं की तो खरा पायाने बघतोय कुठे आहे खांब, आणि तू व्यवस्थित पोचलास तिथे. आणि त्याच्यानंतर तर मग काही बोलायला नको. पण क्षणभर तुला काय वाटलं तेव्हा? घाबरलास का तू? कुठे गेला खांब? हो थोडंसं घाबरल्यासारखं वाटलं सर. हो. आणि मग एकदम कसं वाटलं की नाही आपण आता शोधूया का? तुला सांगितलं मित्रांनी मागे म्हणून? नाही शोधला सर. शोधला. पण तो ऍक्ट चालू असताना मी हा प्रयत्न केला काही सेकंदांकरता की मी डोळे बंद करून घेतले आणि मी विचार करत होते कसं असेल तेव्हा जेव्हा तुम्ही तिकडे वरती असता आणि जेव्हा तुम्ही पायाच्या पकडीवरती तुमची बॉडी सोडून देता किंवा तुम्ही त्या रोपवर असता आणि त्या रोपवरती हा जो पहिला ह्यांचा मुलगा आहे, तुझं नाव काय बाळा? राजू. हा राजू जो आहे, जो असा हवेतच जन्मल्यासारखा असा हवेतच तरंगत होता आणि असा चेहरा छानसा त्याचं, तुझं हसू फार छान आहे राजू, तू असा नेहमी हसतच राहा. आणि तो असा हसत हसत ते सगळं करत होता तेव्हा मला असं वाटलं असं कसं वाटत असेल की हे न कळता की जर हे सुटलं तर आपण जेव्हा बघत असतो की आपण इथे लँड होणार आहोत आणि ते माहितीच नसतं. सगळा आसमंतामध्ये एक आम्ही खरंच दोघे जण विचार करत होतो की तुम्ही सर हे त्यांना शिकवताही कसं, म्हणजे कसं हे आम्हाला अनाकलनीय आहे, खरोखरच अप्रतिम आहे, अनाकलनीय आणि अतिशय म्हणजे आमच्या विचाराच्याच पलीकडे आहे. खरोखरच काय बोलू आता, तुम्ही हिरो आहात रिअल लाईफ. तर आपण पदकांकडे वळूया. उर्मिला, मला वाटतं तुम्ही सगळ्यांनीच मला सांगा मी किती पदकं देऊ तुम्हाला? हा 10पैकी 10. बरं चला मग 10. 10 पैकी. आणि या 10 पदकांसकट एक स्पेशल गोष्ट सरांकरता ती म्हणजे